माता कळसुबाई शिखर परिसराचा विकास आवश्यक, भाविक व समितीची मागणी। अकोले तालुक्यातील बारी आदिवासी वस्तीच्या परिसरात असलेले महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर माता कळसुबाई शिखर निसर्गरम्य परिसर आणि धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। येथे चैत्र महिन्यात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या काळात हजारो भाविक दर्शनासाठी येतात व नवस फेडण्यासाठी शिखरावर भेट देतात। शिखरावर जाण्यासाठी बारी व जहागीरदार वाडी मार्ग उपलब्ध असून भारतातून व भारताबाहेरील पर्यटकही मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात। शिखरावर पुरातन मंदिर असून पायथ्याशी मातेचे मंदिर आहे, तसेच माची मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सध्या चालू आहे। महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळ म्हणून या परिसराचा विकास करण्यासाठी देवस्थान समितीने अनेक प्रयत्न केले। तत्कालीन मंत्री मधुकरराव पिचड, छगन भुजबळ यांच्यामुळे शिखरावर विजेची सोय, पायरी व्यवस्था, स्टडी व्यवस्था इत्यादी सुविधा करण्यात आल्या। पर्यटन विभाग आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार कळसुबाई शिखर व माची मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 1.5 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता। मात्र सरकार बदलल्यामुळे निधी स्थगित करण्यात आला। तरीही बारी गावचे माजी सरपंच, देवस्थान समितीचे विश्वस्त तुकाराम पाटील खाडे, समाजसेवक अनंत महादुघाणे आणि इतर सर्व सहकारी यांचे सतत प्रयत्न सुरू आहे। त्यांनी माजी आमदार वैभवभाऊ पिचड, माजी खासदार सदाशिव लोखंडे, पर्यटन माजी मंत्री लोढा आमदार किरण लहामटे, अशोकराव भांगरे यांच्याशी भेट घेऊन परिसराचा विकास होण्याची मागणी केली आहे। सध्या माची मंदिराचे जीर्णोद्धार कार्य देवस्थान समितीच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत घाणे, संजय मंडलिक, भारत घाणे, रामदास पिचड, सुरेश गभाले, बाजीराव सगबोर आणि बारी गावचे तरुण मित्र मंडळ सहकारी करीत आहे। देवस्थान समितीचे विश्वस्त सीताराम खाडे, भीमराज अवसरकर, रामदास खाडे, वाळू खाडे, निवृत्ती चव्हाण आणि तुकाराम खाडे यांच्या प्रयत्नांमुळे हे कार्य कामे सुसंवादात पुढे चालू आहे। याचबरोबर भाविक आणि स्थानिक जनतेनेही कळसुबाई शिखर परिसराचा विकास करण्याची मागणी केली। माता कळसुबाई शिखर मंदिर परिसर आणि माची मंदिर परिसराचा विकास हा महाराष्ट्राची शान, अहिल्यानगरचे मान आणि अकोले तालुक्याचे भूषण असल्याचे स्थानिक जनतेचे मत आहे। स्वामींनी जे महाराष्ट्राचे दैवत आणि महाराष्ट्राचे भूषण कळसुबाई माता शिखर ह्याच ठिकाणी नवरात्र उत्सव जो भरविला जातो, दरवर्षाप्रमाणे याही वर्षी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम चालू असून त्या कार्यक्रमाला जे येणारे भाविक आहेत, जे येणारे टुरिस्ट आहेत, महाराष्ट्राबाहेरील जेवढे येणारे पर्यटक आहेत त्यांचं मी आमच्या एकत्र करून ते ठेवावं आणि ते ठेवल्यानंतर आमचे जे प्रशासन असतील, पोलीस प्रशासन असेल, आमचं वन्यजीव अभयारण्यातील प्रशासन असेल, सामाजिक वनीकरणाचं विभाग असेल आणि स्वयंसेवक आणि स्थानिक कमिटी असेल, स्थानिक मंडळी असतील, यांना सहकार्य करून आपण नक्कीच निसर्ग सौंदर्य नक्की बघावं आणि निसर्गाची हानी होणार नाही, कुठल्याही प्रकारे प्राण्यांची हानी होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं। आणि येताना कळसुबाई मातेचं दर्शन झाल्यानंतर शिखरावर जाताना जिथं जिथं तुम्हाला कचरा दिसेल, जिथं प्लास्टिकचा कचरा असेल, बाटली असेल, आपण सहकार्याने कुठंतरी एकत्र जमा करून टाकाव्यात, जेणेकरून निसर्गाची हानी होणार नाही। ह्यासाठी मी आवाहन करतो आणि सर्व येणाऱ्या भाविकांना आणि येणाऱ्या टुरिस्टांना मी सर्वांना एकच आवाहन करतो का आपण जाताना कुलस्वामीचं दर्शन घेतल्यानंतर उंचावर गेल्यानंतर जेव्हा खाली येतो तर येताना कमीत कमी खाली येताना कोणालाही धक्काबुक्की लागणार नाही, कोणाच्या जीविताला धोका होणार नाही अशा प्रकारे काळजी घेऊन आपण खाली यावं। आणि जर एखाद्याला त्रास झालाच तर आमच्या स्वयंसेवी संघटना असतील, प्रशासन उभे असेल, पोलीस प्रशासन असेल, यांना कळवळ तातडीने आपल्याला तुम्हाला सेवा देता येईल। कारण ह्या काळामध्ये ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस प्रत्येकजण धावपळ करत असतो आणि निसर्गाची हानी करत असतो। फुलं तोडणं, झाडं तोडणं हे कोणत्याही प्रकारे सर्व व्यवस्थित जाऊन व्यवस्थित येऊन निसर्गाची आपण शान राखावी असं मी सर्व बारीकरांच्या वतीने, पूर्ण आदिवासी आमच्या डांगपट्याच्या वतीने मी आवाहन करतो, थांबतो। जय आदिवासी, जय कळसुबाई, जय बिरसा, जय राघोजी। सर्व स्थानिकांना एक नम्र सूचना करू इच्छितो की या देवस्थानचं पावित्र्य राखावं, कुठल्याही प्रकारचं गालबोट किंवा धक्काबुक्की या आमच्या गाणेसाहेबांनी सांगितल्या पद्धतीनं कुठलाही हे होणार नाही याची स्थानिकांनी खबरदारी घ्यावी। आलेल्या भाविकांना सहकार्य करावे आणि भाविकांनी सुद्धा
त्याची काळजी घ्यावी, पर्यावरणाचं संतुलन राखण्यात यावं. शिवाय आपण ज्यावेळेस मातेच्या दर्शनासाठी शिखरावर जाता त्यावेळेस आपण 1 रुपया 2 रुपया असे इतरत्र मंदिरावर टाकता. त्या बोगस पैसे टाकण्यापेक्षा रितसर इथं माची मंदिरामध्ये पावती पुस्तक ठेवले आहे की जेणेकरून तुमच्या 1 रुपयाचा 1 पैसा या मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी त्याचा फायदा होईल आणि इतर होणारे जे घटना आहेत ते टाळता येतील. तेव्हा कृपया सर्व भाविकांना माझी पूर्ण देवस्थान मंडळाच्या वतीनं सर्व या आमच्या सर्व मित्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं आग्रहाची विनंती राहील की आपण मंदिरा शिखरावर किंवा मंदिराजवळ पैसे न टाकता कृपया रितसर तुम्ही पावती घ्या की जेणेकरून तुम्ही त्या केलेल्या 1 रुपया दानाचा उपयोग या जीर्णोद्धारासाठी आणि इतर सोयीसुविधासाठी त्याचा निश्चितच उपयोग चांगल्या पद्धतीने होईल एवढीच विनंती करतो. थांबतो आणि पुनश्च आपल्याला सर्व दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि विजयदशमीच्याही पण शुभेच्छा देऊन टाकतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.